नमस्कार मंडळी, सानू स्पिरिच्युअल वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर घरामध्ये देवाचा वास असेल तर काही संकेत आपल्याला भेटणार आहेत. तर जर प्रत्येक सकाळी तुम्हाला असे संकेत भेटत असतील तर तुमच्या घरामध्ये नक्कीच देवी देवतांचा वास आहे हे समजावे. ते संकेत काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर देवाला प्रसन्न करण्यासाठी सगळेजण पूजा पाठ व्रतवैकल्य करतात. तसेच देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो. मग तो तेलाचा असो किंवा काही जण तुपाचा दिवा देखील लावतात. तसेच आपण मोठ्या भक्तिभावाने देवाला जे आपण जेवण करतो तेच प्रसाद म्हणून आपण देवाला ठेवत असतो. त्यामुळे देवाची कृपा ही होत असते व जीवनामध्ये कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही असं आपल्याला नेहमी वाटत राहतं. आपल्या दैनंदिन पूजा आरती भजन यामुळे देव प्रसन्न होतात. पण तुम्हाला माहिती आहे का की ते आपल्याला या गोष्टींचे संकेत पण देत असतात. तर बघूयात हे संकेत कोणते आहेत जे दर्शवले की देवाची विशेष कृपा आपल्यावर आहे. मंडळी, जेव्हा आपण पूजा अर्चना करतो तेव्हा ईश्वर म्हणजेच परमेश्वराचा वास आपल्या घरामध्ये असतो. ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या घरामध्ये वास करतात. कधीकधी आपल्याला जाणवते सुद्धा की त्यांचा वास हा आपल्या घरामध्ये आहे. पण कधीकधी आपल्या काही चुकींमुळे ते निघून जातात. कारण आपण कधीकधी मनापासून सेवा करतो आणि काही दिवसांनी ती सेवा सोडून देतो. पण यामुळे देव आपल्यावर नाराज होतात. त्यामुळे असे करू नका. काही लोक असे असतात ज्यांच्या घरामध्ये देवाचा वास असतो पण त्यांना ही गोष्ट माहीतच नसते. ते स्वतः त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात. म्हणजेच काय, तर ते असा विचार करतात की मी देवाची पूजा रोज करतो किंवा करते पण देव मला दिसत सुद्धा नाही. पण तुमचे हेच विचार करणे देवाला नाराज करते. त्यामुळे आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात की कोणते असे जे संकेत आहेत ज्यामुळे देवाचा वास आपल्या घरामध्ये आहे हे आपल्याला कळेल. पण त्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता दी. तर चला आपण पहिला संकेत बघूया. नंबर 1, जेव्हा तुम्ही झोपलेले असता व ब्रह्ममुहूर्तावरती उठता व रोजच या वेळेमध्ये जर तुम्हाला जाग येत असेल, तसेच ब्रह्ममुहूर्तावर कोणतं असं स्वप्न पडत असेल ज्यामध्ये तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये आहात व तिथे देवाची पूजा करत आहात किंवा एखाद्या मंत्राचा जप तुम्ही करत आहात, हे या गोष्टीचं संकेत आहे की देवी देवतांचा वास तुमच्या घरामध्ये आहे. नंबर 2, जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला शंखाचा आवाज व मंत्रांचा आवाज ऐकू येत असेल व मंदिरातील घंटा वाजतानाचा हा आवाज स्पष्ट ऐकू येत असेल किंवा राम नाम या मंत्राचा आवाज येत असेल तर नक्कीच देवी देवतांचा वास तुमच्या घरी आहे असं समजावं. नंबर 3, घरामध्ये कधीकधी सकाळी खूप छान असा सुगंध येत असेल. तो सुगंध फक्त तुम्हालाच येत असेल व घरातील इतर सदस्यांना हा सुगंध येत नसेल. फक्त तुम्हालाच हा सुगंध येत असेल तर हा सुगंध कोणत्याही अत्तराचा, अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही वस्तूचा नसून फक्त तुम्हालाच हा वेगळा सुगंध येतो. पण सुगंध खरं तर देवघरामधून येतो. पण हा सुगंध खरा देवी देवतांचाच असतो. यावरून असे लक्षात येते की देवी देवतांचा वास हा तुमच्या घरामध्ये आहे. पण ज्यावेळी नकारात्मक ऊर्जा घरात असते तेव्हा घरामधून दुर्गंध येतो.
पण जेव्हा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा घरामधील वातावरण सुगंधित होऊ लागते. नंबर 4, जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा अचानकच कुत्रा, गाय, मांजर किंवा इतर भिक्षुक व्यक्ती तुमच्या दारावर येतो. हे तुमच्याबरोबर हप्त्यातून 3 ते 4 वेळा सारखेच होत असेल. जेव्हा पूजा तुम्ही करता त्याच वेळी कोणीतरी येत असेल तर साक्षात देवाचा वास तुमच्या घरामध्ये आहे असं समजावे. कारण जी गाय असते ती सुद्धा एक आईचं स्वरूप असतं व कुत्रासुद्धा खंडोबाचे प्रतीक मानले जाते. किंवा एखादा पाहुणा अचानकच आला तर तो देवाच्या कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्येच येत असतो. त्यामुळे तुम्ही कधीही अशा व्यक्तींना घरातून बाहेर हकलून देऊ नका. उलट त्यांना तुम्ही घरामध्ये आणून खाऊ पिऊ घाला व त्यांचा सन्मान करा. पाहिजे तसेच सगळ्यात मोठे दान हे म्हणजे एखाद्याला जेवू घालणे आहे व पाणी देणे हे सगळ्यात मोठं दान समजले जाते. नंबर 5, जर तुम्हाला रात्री झोपल्यानंतर सारखेच स्वप्न पडत असतील आणि स्वप्नामध्ये मंदिर, देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देवाची कृपा आहे. कधीकधी असे होते, एखाद्या वेळेस तुम्ही कोणती वस्तू खरेदी करायला जात आहात पण ती घेत असताना मनात काही शंका येत असेल. सगळं ठीक असूनसुद्धा आपल्याला ही वस्तू घेण्यापासून आपले मन रोखत असेल. याचा अर्थ असा आहे की तुमच्यासोबत कोणत्या तरी दैविक शक्तीचा हा आशीर्वाद आहे. नंबर 6, ज्या व्यक्तीवर देवाची कृपा असते ती व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचा सन्मान त्यांना भेटतो. काहींना कमी मेहनतीमध्ये सुद्धा सफलता भेटते, तर ही देवाचीच कृपा असते. देव त्यांना सगळ्या संकटांपासून वाचवतो. ज्या व्यक्तीवर देव खुश असतात ती लोक प्रत्येक परिस्थितीमध्ये खूप खुश असतात. त्यांच्या आयुष्यात किती जरी दुःख आले तरीही ती लोक नेहमीच खुश असतात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भीती वाटत नाही. प्रत्येक संकटामधून ती अगदी अलगद आणि सहजपणे बाहेर पडतात. नंबर 7, घुबड दिसणे हे सुद्धा शुभ मानले गेले आहे. हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप पवित्र मानले जाते. घुबड हा लक्ष्मी देवीचे वाहन जाणले जाते. घुबडाला लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते. जर तुम्हाला देखील कुठेही घुबड दिसले तर ते तुमच्यासाठी हे खूप शुभ संकेत आहे असं समजावे. जर तुम्ही अचानक मध्येच कुठे जात असाल व तुम्हाला जर घुबड दिसले तर समजून जा की तुमच्या घरी लवकरच लवकर माता लक्ष्मीचे हे आगमन होणार आहे. नंबर 8, तुमच्या जेवणामध्ये बदल होतात. ज्या घरामध्ये माता लक्ष्मी येते त्या घरामध्ये असलेल्या लोकांना भूक कमी लागते. खरं तर त्यांना अचानकच कमी खाणेच योग्य वाटू लागते. तसेच त्या घरातील लोक दारू पिणे व मांसाहार करणे यापासून आपोआपच ते दूर होऊ लागतात. नंबर 9, धनाची देवी माता लक्ष्मीला साफसफाई अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये साफसफाई असते माता लक्ष्मी या घरामध्ये वास करते. तसेच माता लक्ष्मीला सफाई करण्यासाठी झाडू वापरतात तो खूप देखील प्रिय आहे. असे मानले जाते की सकाळी जर तुमच्या घराबाहेर कोणी झाडू मारताना जर तुम्हाला दिसलं तर सकाळी हे खूपच शुभ मानले गेले आहे. नंबर 10, शंखाचा आवाज पण शुभ मानला जातो. हिंदू धर्मामध्ये शंखाला एक महत्त्वपूर्ण असं स्थान दिलं आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ मुहूर्तावर
होणाऱ्या पूजापाठमध्ये शंख वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर तो पण एक शुभ संकेत आहे असं मानले जाते. सकाळी सकाळी शंखाचा आवाज ऐकू आला तर माता लक्ष्मीचे तुमच्या घरी आगमन होणार आहे असे त्यामागे संकेत असतात. नंबर 11, जर तुम्हाला कायम घरातून निघाल्यावर 3 दिवस नीलकंठ पक्षी दिसत असेल तर असे समजा की तुमच्यावर सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आहेत. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षीचे दिसणे म्हणजेच महादेवाची कृपा होणे आहे. जर तुमच्या घरासमोर नेहमीच सफेद गाय येत असेल किंवा ती सफेद गाय येऊन तुमच्या दारासमोरच तिच्या बछड्याला दूध पाजत असेल तर हे देवी देवतांची तुमच्यावर कृपा होण्याचे संकेत आहेत. असे समजावे की तुमची पूजा प्रार्थना ही सफल झाली आहे व आता तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होणार आहेत. देव तुमचे सगळे कष्ट, दुःख, वाईट दिवस हे सगळं दूर करणार आहे. नंबर 12, जर घराच्या मुख्य दारापाशी चिमणी घरटे बनवत असेल तर हे खूप शुभ संकेत मानले गेले आहे. हे प्रमाण आहे की तुमची पूजा ही सफल झाली आहे. चिमणी व तिच्या बाळांना चुकून पण त्रास देऊ नका. उलट त्यांच्यासाठी धान्य, पाणी ठेवा. पूजा करताना जर तुम्ही खूप भावूक झाला व डोळ्यातून पाणी येऊ लागले तर समजून जा की तुमच्या ह्या भावना आहेत त्या देवापर्यंत पोचलेल्या आहेत. नंबर 13, जर घरी पूजा केल्यानंतर तुम्ही बाहेर गेलात व तुम्हाला माकडांची झुंड म्हणजेच ग्रुप दिसला तर असं समजले जाते की तुमची पूजा ही सिद्ध झाली आहे व तुमच्यावर देवाची कृपा झाली आहे. अशा वेळी तुम्ही त्या माकडांना खाण्यासाठी जेवण नक्की द्या. जर तुमच्या घरी अगरबत्ती, धूप किंवा सेंट वापरल्याशिवाय जर घरामध्ये सुगंध येत असेल तर समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर आहे. तसेच लवकरात लवकर तुमचे दिवस हे बदलणार आहेत. नंबर 14, पूजा चालू असतानाच घरामध्ये एखाद्या पाहुण्याचे आगमन झाले तर हेही देवाची कृपा होण्याचे संकेत आहेत. जर ते पाहुणे तुमच्यासाठी काही वस्तू गिफ्ट घेऊन आले तर हा पूर्ण इशारा आहे की देवाने तुमची पूजा स्वीकार केली आहे. जर पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत अचानकपणे मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा ही सिद्ध झाली आहे व देवाच्या कृपेने तुमची सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत. जर तुम्हाला रोज सकाळी 3 ते 5:30 या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर हा सर्वस्वी ईश्वरी संकेत आहे की देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झाले आहेत. नंबर 15, ज्या व्यक्तीला सारखेच 3 वाजता जाग येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. ही काही साधी गोष्ट नाही. हा संकेत आहे खूप शुभ मानला गेला आहे. असे मानले जाते की सकाळी 3च्या नंतर देवी देवतांची शक्ती जागृत असते की जी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. रोजच जर तुम्ही 3 वाजता उठत असाल तर हे सफलता भेटण्याचं एक संकेत आहे. यावेळी देवी देवतांना मनोभावे केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. ईश्वर तुमची प्रत्येक प्रार्थना यावेळी नक्की ऐकतो. नंबर 16, जर तुम्हाला स्वप्नामध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील तसेच त्यातून वाहणारा धबधबा दिसत असेल व ते पाणी तुम्ही ग्रहण करत आहात तर निश्चितच आहे की तुम्हाला नक्कीच सफलता भेटणार आहे. जर तुम्ही शिक्षणाचा योग्य वापर करून घरामध्ये मदत करत असाल तर नक्कीच हे देवाच्या कृपेनेच संभव होत असते. जगामध्ये अनेक असे लोक आहेत ज्यांचे शिक्षण खूप असूनसुद्धा ते त्याचा वापर करू शकत नाही. ज्या लोकांचे आरोग्य चांगले राहते त्यांच्यावर सुद्धा ईश्वराचीच कृपा आहे. जर शरीर खराब असेल तर त्याचा प्रभाव फक्त तुमच्या आरोग्यावरच होत नाही तर त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान देखील होते.
त्यासाठी तुम्हाला निरोगी आयुष्य व हे शरीर भेटले आहे, यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी आहे व स्वतःला भाग्यवान मानले पाहिजे. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगला साथीदार भेटला आहे तर हा सुद्धा ईश्वरी कृपेचाच प्रभाव आहे. एक चांगला जीवनसाथी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये येतो व आपलं जीवन सुखी करतो. पण तेच जर जीवनसाथी वाईट असेल तर संपूर्ण जीवन हे भांडणे, क्लेश व दुःखामध्येच जाते. नंबर 17, जर कोणत्याही व्यक्तीचे मूल हे आज्ञाकारी असेल तर हे सुद्धा ईश्वराचीच कृपा आहे. नाहीतर या कलियुगामध्ये जास्त तर लोक आपल्या संतानामुळेच दुःखी असतात. चांगलं वाईट याची समज असणाऱ्या लोकांवर सुद्धा त्यांच्या इष्टदेवाचा आशीर्वाद असतो. देवाचे दर्शन स्वप्नामध्ये करणाऱ्यांवर सुद्धा देवी देवतांचीच कृपा असते. नाहीतर परमेश्वराला बघणे हे प्रत्येकाच्याच नशिबात नसते. ज्या व्यक्तीच्या क्रोधावर ज्याला नियंत्रण आहे, जो व्यक्ती शांत आहे, जो प्रत्येक परिस्थितीला सामान्य राहून आयुष्यामध्ये त्याच्या पुढे जातो, अशा लोकांवर ईश्वरांचीच कृपा होते. तेव्हाच ते सगळं संभव आहे. नंबर 18, देव आपल्याला दिसत नाहीत, पण काही लोक आपल्या आयुष्यात आहे, जी आपल्या आयुष्यात असल्यामुळे देवाचंच अस्तित्व आपल्या आयुष्यात आहे असं आपण समजावं. जसं की आपले आई वडील, गुरु, ब्राह्मण, शिक्षक यापैकी कोणीही जर तुम्ही पूजा करत असताना अचानक घरामध्ये प्रवेश करत असतील तर हे खूप शुभ संकेत मानले गेले आहे. तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. पूजा चालू असताना जर फूल किंवा हार अचानक जर खाली पडला तर हे खूप शुभ संकेत आहेत. याने समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर आहे व तुमची मनोकामना नक्कीच लवकर पूर्ण होणार आहे. तसेच जर देवघरामध्ये तुमची पूजा झाल्यावर दिव्यामध्ये विशिष्ट आकार दिसत असेल, जसं की फूल दिसणे, चंद्र दिसणे किंवा देवाची पावले दिसणे, सनई चौघडा हे काही दिसणे किंवा इतर काहीही शुभ आकार तयार होत असतील तर हे नक्कीच आपल्या देवाची आपल्यावर कृपा आहे व देव आपल्या जवळपासच आहेत असे संकेत समजावे व आपली पूजा ही देवापर्यंत पोचली आहे याचे हे स्पष्ट संकेत आहेत. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.